आपल्यासोबत जेजुरी शहराचे शिवसेनेचे प्रमुख विठ्ठलजी सोनवणे आहेत. तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, आपला परिचय सांगाल? मी विठ्ठल बाळासाहेब सोनवणे, जेजुरी शिवसेना शहर प्रमुख म्हणून गेली 5 वर्ष काम करतोय. सध्या विधानसभा निवडणुका सुरू झालेल्या आहेत, तर एक माहितीच्या माध्यमातून आपण विजयबापू शिवतारे यांचं काम कशा प्रकारे करत आहेत? तन मन धनाने आम्ही काम करतोय. कारण गेल्या 15 वर्षापासून बापू या पुरंदरचे आमदार म्हणून 2 टर्म त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये चुकीच्या पद्धतीने पराभव झाला असेल तरी सुद्धा ते खचून न जाता 2.5 वर्षामध्ये त्यांनी जी कामं केली आहेत त्या 2.5 वर्षाच्या कामामध्ये प्रचंड मतदान बापूंना मिळणार आणि 100% बापू विजय होतील यात कुठलीही आम्हाला शंका नाही. कारण बापूंचं काम बोलतं, काम हीच त्यांची पावती आहे. विजयबापू शिवतारे यांनी या विधानसभेचा विकास जो आहे हा कशा प्रकारे केलेला आहे, याबद्दल आपण काय सांगाल? पुरंदर हवेलीच्या जनतेलाच एक प्रश्न विचारला तर बरं होईल. कारण मी एक पदाधिकारी म्हणून जर सांगायचं झालं तर मी 100% पॉझिटिव्ह सांगला असं व्हायला नको. कारण बापूंचं आज जर काम बघितलं तर बापूंनी गुंजवणीचा प्रकल्प जो 1200 कोटी रुपयाचा होता, परंतु तो आता जवळजवळ 1700-1800 कोटीवरती गेलाय. हरकत नाही, परंतु त्यांचं जे धोरणं आहेत ते अत्यंत ज्याला विजन म्हणतात, त्या विजनाचं जर नियोजन म्हणलं तर बापूंकडे विजन बघण्याचा दृष्टिकोन संपूर्ण पुरंदर हवेली तालुक्यातील दोन्ही खालच्या आणि वरचे दोन्हीकडच्या लोकांना गुंजवणीचं येणारं पाणी, विमानतळ, राष्ट्रीय बाजार आणि IT हब हे त्यांचे प्रकल्प आहेत. आणि हे त्यांचं विजन आहे, त्यांचा इच्छाशक्ती आहे की ते 100% त्यांना पुरंदरमध्ये करायचं आहे. आपण एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना या विधानसभेमध्ये आपण काय सांगाल? मी पदाधिकारी म्हणून आज ज्या ठिकाणी तुम्ही मला मुलाखतीला बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. कारण ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीचे लोकांसाठी ज्या क्लिप बनवता त्याच्यामधून 100% लोकांना जे असणारे कामं आहेत ती कामं आपण सांगत असतो आणि ती कामं लोकांपर्यंत पोहोचतात. आज जर विचार केला तर बापूंनी आज जेजुरीच्या शहरामध्ये 346 कोटी रुपये की ज्या 50 ते 60 वर्ष ज्या मुख्यमंत्री 3 ते 4 वेळा 5 वेळा झाले त्यांना देखील असं कधी वाटलं नाही की आपल्याला जेजुरीच्या खंडेरायाला 10 रुपये किंवा 100 रुपये द्यावेत. आज कमीत कमी 346 कोटी रुपये खंडोबा नगरीला, जेजुरीच्या खंडोबा, महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबाला, मंदिराच्या तटाला, पायऱ्यांना, दीपमाळीला, त्याबरोबर जे कडेपाटार आहे, कडेपाटाचं देवस्थान आहे, मल्हार तीर्थ आहे, लवतळेश्वर आहे, जन्य तीर्थ आहे, त्याचबरोबर असणारे ह्याचे जे आहेत पालखी मार्ग आहे खंडोबाचा, त्या सर्व त्या 346 कोटीमध्ये काम होणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त 78 कोटी रुपये 5 जुलै 2024 मागच्या 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी बापूंनी सँक्शन करून आले. ज्या 14 ऑगस्ट 2023ला आम्ही आंदोलन केलं, बापू त्या आंदोलनाला होते. बापूंच्या पाठिंबा बापूंनी पूर्ण पाठिंबा देऊन आम्ही नगरपालिकेवरती जो आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये बापूंनी शब्द दिलता की मी 100% जेजुरी आणि सासवड या दोन्ही पाणी पुरवठ्याच्या स्कीम पूर्ण करेल आणि त्याच्यासाठी जे काय तन मन धन लागेल ते संपूर्ण खर्च करून त्या निधी आणण्याचा प्रयत्न करेल. त्याप्रमाणे बापूंनी तो शब्द पाळला. 78 कोटी रुपये जेजुरीसाठी आणि सासवडसाठी 185 कोटी रुपये हे बापूंनी मागच्या 5 सप्टेंबर 2024ला दिलेले आहेत. त्याचं JR आम्हाला त्यांनी बाय हँड नगरपालिकेमध्ये माननीय इंगोले साहेब चीफ ऑफिसर त्यांच्या हातामध्ये देऊन सर्व नागरिकांना बोलून त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला माहिती दिली. शिवसैनिक म्हणून विजयबापू शिवतारे यांना जनतेने का निवडून दिलं पाहिजे? निवडून देण्यापेक्षा ज्या माणसाला आपल्याला काय तालुक्यामध्ये आणायचंय आणि आपल्या तालुक्याला कशाची कमतरता आहे हे लक्षात येऊन ज्या माणसाने स्वतःच्या शरीराची झीज घालून किडनी फेल केली त्या माणसाने आज डायलिसिसवर दर आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस करून त्या माणूस जनतेसाठी तळमळतोय. त्या माणसाला निवडून दिलंच पाहिजे. त्या माणसाचं 100% योगदान आहे आणि ती व्यक्ती निवडून येणार आणि पुरंदरवरती, हवेलीवरती पुन्हा भगवा फडकणार. पुरंदर विधानसभेतल्या शिवसैनिकांना आपण काय आवाहन कराल? मी सर्व तमाम पुरंदर हवेलीच्या जनतेला आवाहन करेल की ज्या माणसाने आपल्या पुरंदर तालुक्यासाठी, हवेली तालुक्यासाठी योगदान दिलंय किंवा ज्या माणसाने खालच्या नगरपालिका आणली फुरसुंगीमध्ये, ज्या माणसाने कचरा डेपो उचलला,
ज्या माणसाने खंडेरायासाठी 346 कोटी दिले, ज्या माणसाने पाण्यासाठी 78 कोटी दिले, ज्या माणसाने सासवडसाठी 185 कोटी दिले, ज्या माणसाने जेजुरीला 5.5 कोटी रुपये दिले अंतर्गत रस्त्यांसाठी, ज्या माणसाने सासवड शहरासाठी 8.5 कोटी रुपये दिले, त्या माणसाचं योगदान आहे. ज्या माणसाने पावसासारखा पैशाचा पाऊस पाडलाय त्या माणसाला निवडून दिलंच पाहिजे. आणि 100% मी जनतेला आव्हान करेल की येणाऱ्या 20 तारखेला बापूंना येणार धनुष्यबाणाच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना विजयी करायचं आहे. हीच मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.